दुष्काळी भागात वसलेलं शिवनगरी नावाचं गाव, पावसावर अवलंबून असलेली शेती आणि भूजलावर टिकलेलं गाव जीवन, अशी शिवनगरीची ओळख होती. गावात गेल्या काही वर्षापासून पाण्याची टंचाई वाढली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर बोरवेल्स खोदल्या. जमिनीतलं पाणी उपसताना कोणालाही कल्पना नव्हती की याची किंमत एक दिवस संपूर्ण गावाला मोजावी लागेल. 2000 सालानंतर शिवनगरीत पहिल्यांदा विचित्र घटना घडली. एका शेतात अचानक मोठा खड्डा पडला. सुरुवातीला लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. जमीन बसली असेल म्हणून विषय मिटवला गेला. पण काही महिन्यातच असे खड्डे वाढू लागले आणि खड्डे इतके खोल होते की तळ दिसणं अशक्य होतं. गावात तपासणीसाठी आलेल्या तज्ज्ञांनी सांगितलं की या भागात जमिनीत मोठ्या प्रमाणात चुनखडीचे खडक आहेत. पाणी आणि चुना यांचा संपर्क झाला की चून खडक विरघळते. वर्षानुवर्ष भूजलाचा अतिरेकी उपसा झाल्यामुळं जमिनीखाली मोठ्या पोकळ्या निर्माण झाल्या. भूजल पातळी खालावल्यावर वरच्या मातीचा आधार नष्ट झाला आणि अचानक ती खाली कोसळू लागली. त्यातूनच हे भयानक खड्डे तयार झाले. या घटनेनं गावात भीतीचं वातावरण पसरलं. काही घरांमध्ये भेगा पडल्या तर काही शेत जमीन कायमची नापीक झाली. रात्रीच्या वेळी जमिनीतून घरघर आवाज येऊ लागले. लोक झोपेतून दचकून उठू लागले. एके दिवशी गावाच्या मध्यभागी असलेला जुना वाडा अचानक जमिनीत गडप झाला. सुदैवानं जीवितहानी झाली नाही, पण गावकऱ्यांच्या मनात दहशत बसली. गावातील शिक्षक मिलिंद पाटील यांनी लोकांना सावध करण्याचा प्रयत्न केला. त्यांना पाणी जपण्याचं, बोरवेलवर मर्यादा घालण्याचं आवाहन केलं. शासनाकडे तक्रारी केल्या. काही कुटुंबाचं पुनर्वसन सुरू झालं, पण अनेकांनी गाव सोडण्यास नकार दिला. आज शिवनगरी अजूनही उभी आहे, पण जमिनीखालचं वास्तव अस्थिर आहे. प्रत्येक पावलावर भीती आहे. आज नाही तर उद्या जमीन पुन्हा उघडेल का?